ब्रेकनंतर आपलं स्वागत। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। तालुक्यातील जवळपास 40 तलाव पाण्याअभावी आता कोरडे ठाक पडले। त्यामुळे तालुक्यातील गावांना 96 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील अधिक गंभीर बनत चाललाय। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। संपूर्ण जत तालुक्यामध्ये भीषण असा दुष्काळ पडलेला आहे। आपण आता जत तालुक्यातल्या सर्वात मोठ्या संख तलावामध्ये आहोत। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हा संख तलाव आहे। संपूर्ण कोरडा टाक असा हा तलाव पडलेला आहे। एकंदरीत पाहता जत तालुक्यात एकंदरीत 40 तलाव आहेत आणि 40चे 40 तलाव कोरडे ठाक पडलेले आहेत। या धरणामध्ये जरासुद्धा पाणी नाही, या तलावांच्यामध्ये पाणीसुद्धा नाही आहे। त्यामुळं या ठिकाणी लोकांची मागणी आहे की पाणी आणि चारा या दोन्ही गोष्टी जत तालुक्यातल्या लोकांना द्याव्यात। एकंदरीत पाहिलं तर 96 टँकर या ठिकाणी पाणी व्यवस्था करत आहेत आणि या पाण्याच्या टँकरमधून 96 गावातल्या लोकांना पाणी पुरवठा केला जातोय। दुसरीकडे पाऊस नसल्यामुळे या ठिकाणी चाराही उपलब्ध नाही आहे आणि चाऱ्याची प्रचंड अशी टंचाई सुरू आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, जत संख